सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर इलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करताच झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम. अभिनेता सैफ अली खानवरील जीवघेणा हल्ला प्रकरण, हल्लाखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. उद्देश चोरीचा असल्याचंच प्राथमिक तपासातून उघड. सैफवरील हल्ला प्रकरणी आरोपीची माहिती काढण्यासाठी मोबाईल डेटा डंप तंत्रज्ञानाचा वापर. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर डेटा डंपचा वापर. सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या हल्लेखोराचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती. पोलिसांच्या 20 पथकाकडून हल्लेखोराचा शोध सुरू. इमारतीतील शिड्यांचा वापर करून संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू. आरोपी चोरीच्या उद्देशानं आल्याची पोलीस उपायुक्त गेडा यांची माहिती. झटापटीनंतर सैफनं घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं. नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं. मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला. सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी. आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं. हल्ल्यात लिमाच्याही हाताला जखम. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम. शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवरही एक गंभीर वार. प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. तैमूरच्या पूर्वीच्या खोलीत शिरल्यानंतर आरोपीनं 1 कोटी रुपये मागितले. एका महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरड केल्यावर आरोपीकडून तिच्यावर हल्ला. आरोपी डगची जाळी तोडून तैमूरच्या खोलीत शिरल्याचं प्राथमिक तपासातून समोर. आमच्या कुटुंबासाठी आज आव्हानात्मक दिवस होता. आम्ही अजूनही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. माध्यमांना विनंती, या कठीण प्रसंगी आम्हाला वेळ द्यावा. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पोस्ट. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याची पोलीस चौकशी करतायत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळते. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं. शरद पवारांची टीका. उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा. निकम आणि फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात. आकाचं कनेक्शन थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत. वाल्मिक कराडकडून जप्त सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर. सूत्रांची माहिती. निवडणूक काळात याच सिममधून अनेक फोन. एसआयटीला संशय. हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. वाल्मिक कराडनं बारामतीतील शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप. मंत्री धनंजय मुंडेंनी परळीत घेतलं वैद्यनाथाचं दर्शन. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर. मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध. शनिवारी केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी. वाल्मिक कराड मकोकाच्या आरोपी. जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते. सीआयडीचं कोर्टात उत्तर सादर. आका काही पण करू शकतो. 17 मोबाईल वापरायचा. ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा. आमदार सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती. मुक्तागिरी बंगल्यावर मंत्री गुलाबराव पाटलांचे बॉडीगार्ड आणि पोलिसात झटापट. शिवसेनेच्या बैठकीनंतर बाहेर येताना गुलाबराव पाटलांच्या बॉडीगार्डनं सगळ्यांना बाजूला केलं. बॉडीगार्डचा हात पोलिसांना लागल्यानं झटापट. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे. मंत्री परिषदेची मान्यता. मंत्री परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श बँकेतील 202 कोटींच्या घोटाळा प्रकरण. इम्तियाज जलीलांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर आंदोलक ठाम. दुपारी 1 वाजता लॉंग मार्चला सुरुवात होणार. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबियांचं 32 दिवसांपासून आंदोलन सुरूच. जळगावच्या पाचोऱ्यात मराठा क्रांती मोर्चाचं प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण. संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसह आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी. नाशिकच्या गोदावरी काठावर 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटींचा आराखडा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. सांगलीत आजपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्यास भेट देणार. हरिभक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीतून श्रीराम कथा सांगणार. नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे देवेंद्र फडणवीसांचे निर्देश.
लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी मंत्रिमंडळात मंजुरी, योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार. पुण्यातील इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हातभार लावा, जिल्हाधिकाऱ्यांचं पुण्यातील जनतेला आवाहन. उमरेड करहांडला अभयारण्यात वाघिणीचा रस्ता अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक. बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल रद्द, दुपारी जवळपास 3 तास वाहतूक ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. 2024 वर्षात 5 कोटींहून अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच. मुंबईतील शेकडो दैनंदिन प्रवाशांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका. मुंबईतील चारकोपच्या अथर्व रुग्णालयात रुग्णाचा गोंधळ, रुग्णानं आयसीयूमध्ये गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना. गोंधळ घालणाऱ्या रुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा आता लेखी पद्धतीने होणार. राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून परिपत्रक जारी. गेल्या वर्षीच्या परीक्षेतील गैरप्रकारांनंतर निर्णय. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. देशातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ. पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार, हवामान विभागाचा अंदाज. कोल्हापुरात मद्यपिन्नी केएमटी बसवर दगडफेक केल्याचं प्रकरण. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं 4 जणांना ताब्यात घेतलं. फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई. बुधवारी ईडीनं 8 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांसोबतच्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान. शहादा तालुक्यातील फतेपूर कुसुमवाडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल यांचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक यंत्र बसवण्याची सक्ती. वर्ष उलटूनही ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा नाहीच. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची मोठी आवक. 1 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला. मिरचीला सध्या 2500 ते 4000 रुपयांपर्यंतचा दर. धुळ्यात रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आर्थिक भार कसा झेपणार, शेतकऱ्यांसमोर सवाल. चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांच्या गावातच पिण्याच्या पाण्याची समस्या. नागरिकांना 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा. ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात घडली धक्कादायक घटना. पोलिसांनी शिक्षिकेच्या भावाला ठोकल्या बेड्या. खडवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर 70 वर्ष वयोवृद्धाला बेदम मारहाण करत लुटलं. दोन्ही आरोपी कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात मद्यपिन्नी केएमटी बसवर दगडफेक केल्याचं प्रकरण. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं 4 जणांना ताब्यात घेतलं. बदलापुरात 5व्या मजल्यावरून पडून चिमुकली गंभीर जखमी. बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप. भिवंडीत टेम्पोची रिक्षाला धडक. रिक्षाचालक किरकोळ जखमी. मिलतनगर ममता हॉस्पिटल समोर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.